हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज एक खास कारण आहे की आज ह्या स्नेहाज किचनने 25,000चे व्ह्यूज आहेत ते कंप्लीट केलेले आहेत आणि हे सगळं तुम्हा फ्रेंड्समुळे शक्य झालेलं आहे। थँक्यू सो मच ऑल माय फ्रेंड्स, ऑल माय व्ह्युअर्स अँड ऑल माय सबस्क्रायबर्स। थँक्यू फॉर सपोर्ट मी। असाच सपोर्ट तुमचा मला कायम लाभो। सो फ्रेंड्स, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आजचा हा केक आहे तो 1 kgचा आहे, चॉकलेट फ्लेवरचा आहे आणि मेन म्हणजे हा टॉल केक आहे। तर टॉल केक करायचा असेल तर तो सेम जे टीन आहेत त्या टीनमध्ये तो बेक करून घ्यायचा आहे। आता मी हा केक आहे तो अर्धा किलोच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला आहे। 2 प्रकारचे जे टीन आहेत अर्धा किलोची त्यामध्ये बेक करून घेतलेला आहे आणि प्रीमिक्ससुद्धा मी 360 ग्रॅम घेतलेला आहे आणि क्रीमसुद्धा 360 ml बीट करून घेतलेली आहे। तर आता तुम्ही बघू शकताय की पर्पल कलरच्या क्रीमने आधी मी केक हा क्रमकोट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता व्हाईट क्रीम सगळ्या बाजूने लावून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय, जर टॉल केक करायचा असेल तर सेम टीन आपल्याला 2 यूज करायचे आहेत, जेणेकरून केकची जी उंची आहे किंवा केकची जी साईज आहे ती एकसारखी येईल आणि केक हा आपला हायटेड होईल। तर एकूण माझ्या केकचे हे 4 स्लाइस झालेले आहेत आणि मेन म्हणजे अर्धा किलोच्यामध्ये मी प्रत्येकी 2 स्लाइस करते, अशा एकूण 4 स्लाइस झालेल्या आहेत माझ्या या टॉल केकच्या आणि त्यामुळे ह्या केकची हाईट झालेली आहे। आता तुम्ही बघू शकताय की वरच्या बाजूने व्हाईट क्रीम लावलेली आहे आणि आतल्या बाजूने पर्पल कलरची क्रीम आहे, त्यामुळे हा एक शेडेड केक झालेला आहे, पर्पल शेडेड केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि मेन म्हणजे माझी क्रीम ही आहे ती थोडीशी उन्हामुळे पातळ झालेली आहे, कारण बीट करायला थोडीशी कमी पडलेली माझी क्रीम। तर मी बघू शकताय की त्यामुळं क्रीम ही सारखी माझी अशी मेल्ट होत होती, त्यामुळं मी केक करताना सारखी क्रीम ही मी फ्रीजमध्ये ठेवत होते। सो फ्रेंड्स, मी तुम्हाला सजेस्ट करेन की उन्हाळ्यामध्ये क्रीम ही व्यवस्थित प्रॉपर बीट करून घ्या, जेणेकरून केकला क्रीम लावायला सोपी जाईल आणि क्रीम ही मेल्ट होणार नाही। आणि जर तुम्हाला वाटत असेल की क्रीम सारखी आपली मेल्ट होते, तर जेवढी आपल्याला केकवरती लावायला क्रीम हवे तेवढीच वरती काढायची आपल्याला हवे तेवढी आणि बाकीची क्रीम ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, जेणेकरून ती मेल्ट होणार नाही। आता तुम्ही बघू शकताय की आतल्या बाजूचा जो केक आहे स्पंज तो सुद्धा दिसतोय, त्यामुळे मी त्याच्यावरती पुन्हा ती क्रीम लावते, कारण ती क्रीम व्यवस्थित अप्लाय होत नाही आहे त्याच्यावरती, त्यामुळे मला सारखी क्रीम लावावी लागते, कारण माझ्याकडून ती व्यवस्थित बीट झाली नाही। तर पुन्हा मी ती क्रीम त्याच्यावरती लावते आणि फिनिशिंग देते आणि प्लेन स्क्रॅपर घेतलेला आहे आणि क्रीम व्यवस्थित त्याच्यावरती लावून घेते। सो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून थँक्यू सो मच की तुमच्या सपोर्टमुळेच मी माझ्या चॅनलचे 25,000 व्ह्यूज कंप्लीट करू शकले। तुमचा हा सपोर्ट मला असाच कायम लाभो आणि त्यासाठी तुम्हाला स्नेहाज किचनला सबस्क्राईब करावे लागेल। त्यासाठी माझे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहावे लागतील, तरच तुम्हाला माझ्या ज्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, केकच्या डिझाईन्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील। सो त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि मेन म्हणजे चॅनलच्या पुढे जे बेल आयकॉन असते ते नक्की दाबा। सो आता जो आपला ब्रश आहे, स्पॅच्युला म्हणजे जो सिलिकॉनचा ब्रश आहे तो घेतलेला आहे आणि त्यांना मी डिझाईन केलेली आहे। फक्त हलक्या हाताने त्याच्यावरती ब्रश हा फिरवलेला आहे, तुम्ही बघू शकता की डिझाईन पण एकदम सुंदर झालेली आहे आणि मेन म्हणजे एक पर्पल शेडेड केक झालेला आहे आणि मेन म्हणजे खूप सुंदर आणि रिच कलर दिसतोय आपल्या ह्या केकचा। तर आता M1 नोझल घेतलेला आहे आणि M1 नोझलने आता मी त्याच्यावरती छोटी फुलं काढलेली आहेत। आता ही फुलं काढण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे, तुम्ही बघू शकताय। फक्त वरच्या बाजूने थोडंसं राऊंडेड असं वर्क लेफ्ट राईट म्हणजे ॲक्च्युली डाव्या आणि उजव्या बाजूला फक्त हलक्या हाताने गोल तो मी नोझल फिरवलेला आहे, तुम्ही बघू शकताय। डिझाईन एकदम सिंपल आणि सोपी आहे। आता पूर्ण केक झाल्यानंतर
हा मी केक फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता की डिझाईन पूर्ण वेगळी आहे या केकची. कधी-कधी आपल्याला वाटतं अरे आपण डिझाईन काय काढायची कारण ऐनवेळी आपल्याला डिझाईन सुचत नाही. तर तुम्हाला जे मनात येईल ती तुम्ही डिझाईन काढू शकताय, पण तीसुद्धा डिझाईन एकदम सुंदर होते. आता तुम्ही बघू शकताय मी ह्या केकसाठी अशी परफेक्ट अशी कोणती डिझाईन मी चूज करून ठेवली नव्हती. तर मनाला येईल ती अशी डिझाईन काढलेली आहे. कारण कधी-कधी आपण फ्री माइंडने आपण डिझाईन काढू शकतो, की आपल्याला अशीच हवी डिझाईन, तशीच हवी आपण असं म्हणू शकत नाही. तर एकदम आपल्याला हवी तशी डिझाईन आपण या केकवरती काढू शकतो. पण ती डिझाईन एकदम सिंपल आणि सोबर असावी. तुम्ही बघू शकता आता तेच नोझल यूज केलेलं आहे आणि त्यानेच मी गुलाबाची फुलं काढलेली आहेत. तुम्ही बघू शकताय एकदम सिंपल आणि सोबर डिझाईन झालेली आहे. आता त्याच्यावरती चॉकलेट आहे, डार्क चॉकलेट ते क्रश करून घातलेलं आहे आणि त्याच्यावरती आता न्यूट्रल जेलने आजी असं लिहिलेलं आहे आणि एकदम सिंपल आणि छान असा हा केक झालेला आहे. खालच्या बाजूने सुद्धा मी चॉकलेट लावलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आणि छान असा हा केक आहे. सो फ्रेंड्स, हा आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. सो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.